त्याच्यामध्ये मी विनोद तांडेल नावाचं कॅरेक्टर करतोय, जो रेतीबिंदूचा किंग आहे. आणि अशी माणसं असतात काही लोक की त्यांना ज्यांच्याकडे पैसा आहे, प्रचंड आहे आणि ताकद आहे, म्हणजे मॅन पॉवर आहे. तर अशांकडे एक वेगळा इगो आणि या सगळ्या गोष्टी त्यांचा एक वेगळा असतो. त्याच्या मला मला असं वाटतं की तेच अशा माणसांना रिप्रेझेंट करायला पाहिजे, जे अनिल तांडेल नावाचं कॅरेक्टर आहे, ते मला प्ले करायला मिळालं. आणि राहिला प्रश्न हा सिनेमा सिनेमा ॲक्शन पॅक सिनेमा बऱ्याच याच्यानंतर मराठी सिनेमाला आलेला आहे. आणि मला असं वाटतं की तशा तशा पद्धतीचा सिनेमा ज्या प्रेक्षकांना आवडतो, रात्र हा सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना आवडणारा सिनेमा आहे. पण डायलॉग्स, ॲक्शन, म्युझिक आणि कॉमेडी सगळ्या स्तरांवर हा उजवा ठरणारा सिनेमा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रेक्षकांची भूक भागवणारा हा सिनेमा आहे. बऱ्याच वर्षानंतर येतो आणि प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघतायत, तो बाबू आपल्या सेवेत आता 2 ऑगस्टला हजर झाला. चित्रपटाच्या कथेबद्दल थोडक्यात काय सांगाल? ट्रेलर बघितल्यानंतर लक्षात आलं असेल, इट्स अ रिव्हेंज स्टोरी. मग ती प्रेमाचा असेल, व्यवसायाचा असेल, नात्यातला असेल, बिझनेसमधला असेल. तर ह्या बऱ्याच एकाला म्हणजे एकच फ्लेवर आहे असं म्हणता येणार नाही, की त्याला बरेच पैलू आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पातळ्यांवर हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सिद्ध झाला. त्यामुळे इट्स आउट अँड आउट कमर्शियल सिनेमा, कम्प्लीट पॅकेज आहे. आणि मला असं वाटतं की प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत अशा सिनेमा आहे. तो सिनेमा म्हणजे बाबू. आणि मराठीतला पहिला आगरी चित्रपट आहे आणि असं तुम्ही एक चित्रपट केला होता, त्यात तुमची आगरी भूमिका होती. एकविराई चित्रपट जो होता. तर काय सांगाल? एकविराईचा मी जो सिनेमा एकविराईचा उदो हा सिनेमा मी पाहिला. मी तो केला होता तो सिनेमा देवी आईवरचा सिनेमा आहे. थोडासा देवीचं महात्म्य सांगणारा सिनेमा आहे. पण हा सामाजिक सिनेमा आहे. त्या सिनेमाला सुद्धा आगरी कोळ्यांची पार्श्वभूमी होती, या सिनेमाला सुद्धा आहे. पण या सिनेमामध्ये सामाजिक प्रश्न हाताळलेला आहे. एक कमर्शियल पद्धतीनं गोष्ट साकारली गेलेली आहे सिनेमाची. बदला, रिव्हेंज अशा पद्धतीचा आहे. पण रिव्हेंज कशासाठी आणि का केला आहे हे बघण्यासाठी मला वाटतं याची भाषासुद्धा तेवढीच कारणीभूत ठरणार आहे, जी लोकांना आवडेल. कारण ते डायलॉगसुद्धा डायलॉग वाजवायला सिनेमा दैभरूमध्ये तंटा नाही तर घंटा नाही, सगळा भाचेला लक्षात ठेव, गगन चांगलं जसं तुम्हाला बघायला मिळालं असेल ते चुकीला माफी नाही. किंवा आणखी आत्ता मुळशी पॅटर्नमध्ये जागा विकायची नसते कुठली असते. तर मला वाटतं शेतीबद्दलचा सिनेमा म्हणजे महात्म्य सांगणारा तो सिनेमा होता. तसंच या आपल्या नीतिमंदिरातला हा आपला सिनेमा आहे, आगरी भाषेचा ज्याला फ्लेवर आहे. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये 18 वेगवेगळी सगळी लोकं राहतात, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या बोली. आजपर्यंत आगरी भाषेला फक्त विनोदासाठीच वापरला झाला होता. पण या सिनेमाच्या मागे म्हणजे खास सिनेमा त्या फ्लेवरचा झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक वेगळा सिनेमा ठरणार आहे मराठी चित्रपट. त्यामुळे हा सिनेमा तुम्ही बघायलाच हवा असं मी प्रेक्षकांना आव्हान करतो. चित्रपटात अभिनयाची तगडी स्टारकास्ट आहे. तुम्ही आहात, स्मिताताई आहे आणि अंकित दादा आहे. काय सांगाल सगळ्यांबद्दल? कसं आहे ना की मला सिनेमा करावासा वाटला होता, हा सिनेमा करायचा आहे किंवा दिग्दर्शकाला वाटतो मग करायचं आहे आणि निर्मात्याला सुद्धा वाटतं हे करावं की नाही. मला वाटतं सगळंच एका पेजवर येणं फार रेअर होतं. ह्यांना करायचं म्हणून मी यांच्या पाठीशी उभं असं कोणाचंच नाही. त्यामुळे हा सिनेमा फार महत्त्वाचा आहे आणि त्याला मिळालेली तगडी कास्टिंग, रुचिरा जाधव असेल, नेहा असेल, मंदार मांडवकर असेल, स्मिता तांबे असेल. ही स्मिता तांबे आणखी दे आर व्हेरी पॅशनेट अबाउट ॲक्टिंग अँड फिल्म्स. तर मला असं वाटतं की ना अशा ज्यांनी म्हणजे म्हणतो ना की दिवस रात्र ज्याचा जो विचार करतात ना, अशा माणसांबरोबर इतकं पॅशनेट असणारी माणसं, आतून बाहेरून फक्त सिनेमामय झालेली माणसं असतात. अशा लोकांबरोबर काम करून मिळणं ही मोठं भाग्य आहे. आणि स्मितासारखी एकदम ताकदीची अभिनेत्री आमच्या सिनेमाला लागली. आणखी सारखा एक नवा म्हणता येणार, कारण आधी त्याने 1-2 सिनेमे केले आहेत. पण अशा ॲक्शन पॅक सिनेमासाठी हा नव्याने करण्याचा एक उत्तम हिरो सापडलेला आहे. त्याला डान्स, ॲक्शन, डायलॉग्स सगळं काही स्टंट अगदी सगळं होतं. त्यांनी मला असं वाटतं की फार जमेची बाजू आहे.
आणि त्यांनी परफॉर्मन्स कसा दिला आहे ते तुम्हाला आता कळून पाहिलंच आहे. सिनेमा उजवा झालेला आहे आणि मजा आली. मला त्या अशा लोकांबरोबर काम करायला मिळालं. धन्यवाद. आणि चित्रपटामध्ये एक सरप्राईज कलाकार दिसतात जे अंकुश कॅरेक्टरमध्ये जे पोस्टरमध्ये पण आपण बघतोय, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? अं, आता ते मला वाटतं सरप्राईज आहे. त्या मास्क लावलेला जो चेहरा आहे, त्याच्या मागे तोंड दडलेलं आहे. ते मला असं वाटतं कटप्पने बाहुबली को क्यों मारा? हे तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये वाट बघावी लागणार नाही. हे ह्या आमच्या चित्रपटाच्या शेवटालाच तुम्हाला कळणार आहे. आणि जर निर्मात्याचा, जर दिग्दर्शकाचा मानस असेल दुसरा भाग येण्याचा आणि असेलच तो, तर त्यावेळेला आणखी तुम्हाला वेगळा आणखी सिनेमा बघायला मिळेल. पण तत्पूर्वी हा सिनेमा काय आहे, तर तुम्हाला पुढचा सिनेमा आणखी तेवढाच रंगतदार बघायला वाटेल असं मला वाटतं. आणि चित्रपटाचे निर्माते बाबू सर जे आहेत, तर त्यांच्यावरती हा सिनेमा आहे का? बरोबर. हां, म्हणजे त्यांच्या आयुष्यातले बरेचसे इन्सिडन्ट्स जे आहेत त्याच्यावर घेतलेला हा सिनेमा आहे. आणि मयूरनी आमचा डिरेक्टर महेश ज्यांनी स्क्रीन प्ले, डायलॉग वगैरे सगळं त्यांनीच केलेलं आहे. त्यामुळे सरांची इतका जवळचा होता. त्यांनी त्यांच्या आधीच्या सिनेमात सरांनीच केलं होतं, बाबू सरांनी. त्यामुळे त्यांना माहिती होतं की हा काय रोलचं दिग्दर्शक काय घेऊ शकतो. त्यामुळे ती जबाबदारी त्याच्यावरच सोपवली होती. आणि योगायोगानं जेव्हा कास्टिंग झालं त्या अंकितचं, आणि अंकितच्या आयुष्यात सुद्धा सेम इन्सिडेंट, त्यामुळे तो इतका रिलेट करत होता सगळ्या मगाशी बोलताना तर त्यांनी जेव्हा सांगितलं आम्हाला, त्यामुळे मला असं वाटतं की एकरूप झालेला सिनेमा. म्हणजे बाबू जीवनचरित्र लिहिताना मयूर मला ते लिहावं लागेल, आणि लिहिताना त्याला तसाच नट हवा होता. त्या नटावर पण हे अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. ॲट टू नट म्हणजे अंकित. त्यामुळे मला असं वाटतं की हा योगायोग नाही, की मला असं ते घडून आलंय सगळं हे. त्यामुळे सिनेमा अधिक प्रभावी ठरणार आहे असं मला वाटतं. आणि चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काय आवाहन कराल? प्रेक्षकांना मगाशीच मी म्हणालो होतो की ॲक्शन पॅक्ट सिनेमा मराठीसाठी जो बऱ्याच वर्षानंतर आता येतोय तो म्हणजे बाबू सिनेमा. हा सिनेमा तुमचं सर्व प्रकारचं मनोरंजन करण्याचा ठरणार आहे. त्यामुळे आवर्जून 2 ऑगस्टला हा सिनेमागृहामध्ये जाऊन हा सिनेमा तुम्ही बघा. आणि सहकुटुंब, सहपरिवार बघण्यासारखा सिनेमा आहे. त्यामुळे निश्चितच तुम्ही 2 तारखेला सिनेमागृहात जा आणि मित्रांबरोबर, फॅमिलीसोबत सगळ्यांना घेऊन जा. सगळ्यांबरोबर बघताना तुम्हाला एक वेगळी मजा येईल. त्यामुळे आणि आगरी भाषेचा एक वेगळा तडका आहे त्याला. त्यामुळे नक्कीच सिनेमा तुम्हाला आवडेल. ऊन आणि गर्दीनं तापलेला रेती बंधारा, उघड्या पायानं फिरणारा एकटा माणूस तो म्हणजे आलेला ताट्या.